कसं होतंय बघा. असं आहे एकदम. वा, एक नंबर. हॅलो गाईज, तर आज आपण डायरेक्ट एका डेस्टिनेशनवर पोचल्यावर व्हिडिओ सुरू केला. आपण पोचलो आहे पवना डॅमच्या बॅकवॉटरला. हा समोर दिसतो तो तुंग किल्ला आहे, तिकडे लोहगड विसापूर. एकदम मस्त गाडी लावली आणि मग तिथून आम्ही आलोय. असं युजली गाडी दिसत नाही. सॉरी, तिथे एक चांगला बंगला आहे त्या साईडला जर बघितलं तर. मस्त वातावरण आहे, ढगाळ वातावरण झालंय. आणि गाडी लावायला बराच वेळ झालं, गाडी शोधत होतो. गाडी लावायला जागाच भेटत नव्हती. एका ठिकाणी भेटली, गाडी पार्क केली आणि मग व्हिडिओ ऑन केला. तर बघा मग पवना डॅमचं बॅकवॉटर कसं आहे. आत्ता ॲक्च्युली ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथपर्यंत पाणी असतंय. आता हे जवळजवळ आज मी व्हिडिओ शूट करतो मे महिन्याच्या एंडला, तर त्याच्यामुळे हे पाणी बऱ्यापैकी पाठीमाग गेलं आहे. पावसाळ्यात या पाण्याची लेवल अजून जास्त असेल. ठीक आहे, मग व्हिडिओ बघत राहा. आपण आता त्या पाण्याजवळ पोचलोय. अशी दलदल आहे इकडं अशी दलदल आहे. पाय कसं होतंय बघा. असं आहे एकदम दलदल होती इथे. इकडून लांबून ये जरा. आता इथे सुका आहे ते बऱ्यापैकी. तिथं पाणी आत्ताच खाली गेल्यामुळे ते थोडंसं ओलं होतं. शूज खराब झाला, शूज मला धुयला लागणार. पुढे धुया. चल राईट. कसं झालं रे पाय तिथे, कसं घसरला. आपण पाण्याजवळ पोहोचलोय. कसं वाटतंय बघा. वा, एक नंबर. मस्त तुंग. समोर तिकोना भारी आहे बघायला. युजली मी बरेच दिवस झाले जागा शोधत होतो गाडी लावून मग खाली येता येईल. आज लकीली मला जागा भेटली, आलो. चांगला एक्सपिरियन्स आहे, निवांत. आज वातावरण चांगलं आहे. जवळजवळ 3 वाजले. एवढं काही ऊन नाही, मी डायरेक्टली उन्हाखाली बसलोय. काय ऊन वाटत नाही, खूप भारी. तो करा तुम्ही व्हिडिओ एन्जॉय. तोपर्यंत पुढच्या काही क्लिप्स असतील त्या टाकतो.
We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and the scars. When the world felt small and your hands felt warm. Take me back to the start, if only for a moment. I've been up since 3, scrolling back what we used to be. Half truths in this late night chat, both of us knowing what it like that. Funny how we talk like we're. तर हा होता आपला पोहणा डॅमचा ब्लॉग. अशा ठिकाणी गेल्यावर शक्यतो तुम्ही पाण्याचा एक्सपेरिमेंट वगैरे करू. आपल्याला पाण्याची खोली माहीत नसते किती आहे काय आहे. हेच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.